नमस्कार सर्व ताईदादांना, संघर्ष जीवनाचा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर हे बघा, आज मक्यामधल्या काळ्या हुलग्याचे वेल उपसून आणलेले आहेत। मक्यामध्ये पेरली होती काळी हुलगं। तर आता 4-5 दिवस झाले पाऊस लागले होता, त्यामुळं हे काढता आलं नाही, कारण खूपच पाऊस होता, त्यामुळे काही काढलं नव्हतं। तर आज पाऊस 1-2 दिवस झाले पाऊस उघडलेला आहे। तर आज पप्पांनी आणि मम्मींनी शेतात जाऊन ते काळ्या हुलग्याचे वेल काढून आणले। तर पप्पा काळ्या हुलग्याच्या शेंगा तोडत आहेत। आणि हे बघा, अगोदर पावसाच्या अगोदर आणलेले थोडेसे काळ्या हुलग्याच्या शेंगा होत्या, तर त्या सोलून त्याचे दाणे केलेले आहेत। तर आता हे थोडेसे राहिले होते, तेवढे आज काढून आणले पप्पांनी, तर ते तोडत आहेत आता। काढले तर तिकडचं सगळं याचं वेल बकऱ्या पण खूप छान खातात। हे पप्पांनी ओल्या शेंगा वेगळ्या आणि वाळलेल्या शेंगा वेगळ्या केलेल्या आहेत। ओल्या शेंगा आता आपल्याला कालवणीला उपयोगाला येतात। हे बघा, आधीच्या तर हे बघा, आमच्या घरात बकऱ्या व माणसं कसं काळ्या हुलग्याच्या शेंगा तोडत आहेत। हे बघा, बकऱ्या सुद्धा काम करतायत आमच्या। बघा, हे काम बोट चालते, बोट चावायसाठी येते। तू कशाला आलास आज? चल बाहेर जा। हे बघा, काळ्या हुलग्याचं शेंगा तोडण्याचं काम चालू आहे। हा, उद्या शिवतो की इकडे बघ मम्मी। हा बघा, ह्या बोकड्याचं कसं चाललंय। लक्ष पाठ आहे म्हणाला काल उचलून घेऊन चाललो या झोपत्याचं बोकडा गॅलक्सी, हे कुठलं बोकडा म्हणाला ते नाही, ते अगोदर पाठ होती, ती पाठ देऊन बोकड घेऊन आले। 4 बोकडा आहेत म्हणून सांगितले, 7 पिल्ले आहेत म्हणून सांगितले। आता ती 5 आहे, ही 5 आहे। सगळ्यातनी 3-4 शेळ्यातनी डब्बल झाले, 3 शेळ्यातनी एकच झाले। ते कसं टाकतात? सगळं झालं तोडायचं। कशाला सकाळपर्यंत पेटवायला केलं। बघा, आमच्या बकऱ्यांची मस्ती कशी चालली आहे। सगळे ओल्या शेंगा निघलेत। तर हे बघा, हे काळ्या हुलग्याच्या शेंगा एवढ्या वाळल्या शेंगा निघलेल्या आहेत, आणि एवढ्या ओल्या शेंगा निघलेल्या आहेत। हे बघा, बकरी कशी बसली आहे पप्पांच्या अंगावरती। तुझी आई बी असंच बसते, तू बी असंच। लय लाडकी आहे ती पप्पांची। हे पण जाते आता तिथं, आहे का, मारते तिला का घेतलं म्हणून। हा, येत नाही, मारते फक्त। हे काळूला काय झाले? काळूला थंड वाजायला लागल्या। काळू, ए काळू,
गेलं. भिजून घेत्या बेता आणि त्या भिजून घेत्या थंड वाजत झाली. हे बघा कशी बसली आहे. त्याचं डोळं बघा कसं कोरल्यासारखं आहे पप्पा. सोडा तिला खाली. काय काय या हे बघा हे आलं. काळू पण आली. काळू काय झाली तुला? थंड वाजलेलं घर भिजून आले. काळू तुला काय झालं? काय झालं? नकट्या नाकाची. काय हो हे बघा बकरी पप्पांना कशी माया करते. गाप घे मम्मी बसले बसू दे. ते एक झोपलंय खाली बसलेलं. इकडं बघा ही यांची जत्रा कशी भरली इकडं. हा काळ्या उलग्याच्या शेंगा तोडलेत त्याचं वेल आहे ते खात आहेत. हे बघा ही चावती पप्पांना. ती झोपली तिनं झोपली बसल्या गप. यांची जत्रा बघा कार 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 कार. बघा यांची जत्रा. पळा आता बाहेर. तर बघा आज थोडा पाऊस उघडला होता त्याच्यामुळे बकऱ्या पण चरवून आणल्या मम्मी पप्पांनी आणि आता बाहेर बांधल्या आहेत. तर थोडा चारा खात आहेत त्या. आणि ह्यांचं बघा कसा डान्स चाललेला आहे. मस्ती करतो खूप. ते कशी मस्ती करत आहे हे बघा. खूप मस्ती करते. आज थोडासा पाऊस उघडला त्याच्यामुळे थोडं बरं वाटलं. बकऱ्या सगळ्या राडी तिकडं तिकडं खूपच राड झाली होती. आज थोडासा पाऊस उघडला त्याच्यामुळे बकऱ्यांना पण चरायला भेटलं. आणि आत्ताच चरवून आणून बांधले आहेत बकऱ्या घरी. तर पिल्ली सोडलेत तर ह्यांची मस्ती चालू आहे. हे बघा बसते परत उठते परत डॅन्स करते. हे बघा कशी मस्ती चालली. गेला आता दूध प्यायला. तर हे बघा गाईच्या कपाळाला जखम झाली होती. ती डबा ठेवला होता तिथं. तर तिनं घासून ते कपाळावरती लावून घेतलं तर रक्त येत होतं आणि जखम झाली होती. त्यामुळे पप्पांनी ते साबण लावून स्वच्छ धुतलं आणि आता त्याच्यावरती औषध लावत आहे. पाऊस झाल्यामुळे बांधायला जागा नाही भेटत नाही. इकडे जागाच नाही आहे. सगळीकडे राड राड झालेला आहे. अडचणीत बांधायला गेले की मग ते काहीतरी करून घेतात असं जनावर. आणि मग तसंच जर सोडलं तर मग त्याच्यामुळे ती माशी बसून आळी घालते ना त्याच्यावरती जखमेवरती. जास्त जखम मोठी होती.
त्याच्यामुळे त्याला औषध घातलं होतं. ते बघा ते लागलंय कपाळाला त्याच्या. सरकार दवाखान्यात आणलं काय? मेडिकल मधून आणलं. किती रुपये घेतले त्याला? 100. ते काल तिथं बांधलं होतं तर ते काहीतरी खरडून घेतलंय कपाळावरती. हे बघा ते जखम झाली आहे कपाळाला. त्याला काय आळी वगैरे झाली नाही ना? ना काय नाही. काल भंडार काय घातलं होतं मग राडीचं पॅक झाली तसल्या तर हा, नाही तर माशी बसली म्हणजे त्याच्यावर आळी व्हायची डोक्याला ताप. त्याच्यावरती लावलं ते बरं झालं, नाही तर भंडार नसतं टाकलं तर मग ते झालं असतं, ते आळीच झाली असते आता. आळीचं काय झालं नाही. भंडार काय लावलं बघ काल. ते गच्च बसले म्हणून तर झाले नाही ना. हे बघा कसं चिखल चिखल झाले सगळं. चला तर बघा आजचा हा आपला छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.